हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहर हे पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध बाजारपेठ म्हणून नावारूपास आहे। दर सोमवारी वडगावात आठवडी बाजार भरतो। विशेष म्हणजे वडगावचा जनावरांचा बाजार हा जातीवंत जनावरे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून महाराष्ट्रात वडगावची ख्याती आहे। त्यासोबतच शहरात अनेक व्यापारी पेठा आहेत। त्यामुळे शहरात परिसरात 32 खेड्यांतील नागरिक व व्यापारी कामानिमित्त येत असतात। वडगावच्या वाढत्या विस्तारीकरणासोबतच शहरात अनेक वर्ष अवैध धंदे सुरू आहेत। याबाबत वडगाव पोलिसांनी अनेकदा अवैध धंदे बंद करण्याची मोहीम हाती घेऊन कित्येक जणांना पोलिसी खाक्या दाखवला आहे, पण काही जण राजरोसपणे अवैध धंदे चालवत असल्याचे दिसतंय। याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊन शहरातील अनेक तरुण व्यसनाधीन बनून मृत्युमुखी पडलेले आहेत, तर काही जणांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। शहरातील मुख्य असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत। येथील वैरण अड्डा या ठिकाणी माने यांचा गावठी हातभट्टी दारूचा अड्डा आहे। हा अवैध दारूचा अड्डा 24 तास सुरू असतो। त्यामुळे परिसरातील असंख्य तरुण व्यसनाधीन बनून मरणासन्न अवस्थेत आहेत। या तक्रारीबाबत सिद्धार्थनगरमधील काही महिलांनी सम्राट न्यूज चॅनलला संपर्क साधला। पोलिसांनी या अगोदर देखील या दारू अड्ड्यावर अनेक कारवाया केलेल्या आहेत, पण आता पोलिसांकडून ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। सम्राट न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या मी पेठ वडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी असणारा जो चौक आहे, या चौकामध्ये मी आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी असणारे जे नागरिक आहेत, जे परिसरातील ज्या महिला आहेत, या लोकांची एक मोठ्या प्रमाणात तक्रार अशी होती की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत। ते धंदे बंद होणं गरजेचं आहे। सिद्धार्थनगरमधील असतील किंवा या परिसरातील बहादुली रोड असेल, नवीन वसाहत असेल किंवा या ठिकाणी आंबा रोड आहे, या ठिकाणी असणारे असंख्य तरुण या ठिकाणी वेगवेगळ्या व्यसनाला बळी पडत आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी 3 बिअर बार आहेत, एक देशी दारूचं दुकान आहे, त्याचबरोबर वैरण अड्डा, या ठिकाणी एक गावठी हातभट्टीचं या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेलं एक दुकान आहे। पोलीस प्रशासनाने या अगोदर देखील त्यांच्यावरती कारवाई केलेली आहेत, पण अद्याप तरी ठोस कारवाई केलेली कुठे दिसत नाही। तेव्हा नागरिकांची अशी तक्रार आहे, त्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भोवती असणारे जे अवैध धंदे आहेत हे लवकरात लवकर बंद करावेत व त्यांच्यावरती कडक कारवाई करावी। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ वडगाव।